सगळ्यात पहिलं म्हणजे मी असा एक उमेदवार आहे माथेरानमध्ये की माझ्या विभागानेच माझी निवड केलेली आहे आणि मला त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की ज्या पद्धतीने मी एवढी वर्ष काम करतो, प्रत्येकाच्या सुखात दुःखात उपस्थित असतो, प्रत्येकाच्या अडचणींना हेल्प करतो आणि माझा टास्क निवडणुकीमध्ये लढायचं हे आहे की आमच्या विभागात लाईट पाणी हे तर कॉमन आहे, पण माझ्या विभागाला जेव्हा मी सांगितलं की मला खास करून मला व्हाईस प्रेसिडेंटशिप पाहिजे किंवा नाही पाहिजे ते महत्त्वाचं नाही, पण मला बीजे हॉस्पिटलमध्ये लास्ट मी एवढी वर्ष काम करतो, कोविडमध्ये मी काम करत होतो, त्या पद्धतीने ज्या प्रॉब्लेम्स आहेत बीजे हॉस्पिटलमध्ये की तिथं ज्या फॅसिलिटीज नाही, सोनोग्राफीची नाही आहे, एक्सरेची नाही आहे आणि माझे एक आहे की जर मी त्या हॉस्पिटलमध्ये काम केलं तर मी चांगल्या पद्धतीने आमदार साहेबांकडनं निधी घेऊन आपल्या हॉस्पिटल डेव्हलप होईल त्या हिशोबाने मी काम करतो, ज्याचा नुसतं माझ्या विभागालाच नाही तर पुऱ्या माथेरानला फायदा होईल आणि ते त्याचं सहकार्य मला आमदार साहेब व माननीय चंदीबाई हेही करत आहेत. आणि सेकंडली माझं हे टास्क आहे की मी सर्वांच्या सोबत राहून हे काम करायचं आहे, ज्या करून माझ्या विभागालाही आमच्या साईडला बिझनेसचा प्रॉब्लेम आहे, फक्त 1-2 पॉईंट्सलाच बिझनेस आहे, तर त्या पद्धतीने कशी वाहतूक होईल, कशी आमच्या साईडचे पॉईंट्स डेव्हलप होतील त्या हिशोबात विचार करेन. लाईट पाणी हे कॉमन विषय आहे आणि त्याच्यावरही आम्ही जोर देऊया, पण पहिला विषय आहे हॉस्पिटलचा, ह्याच्यावर खास टास्क देऊन मी फ्रँचाईज करणार आहे की बाकीच्या हॉस्पिटल्समध्ये पण आम्ही कनेक्टेड राहून आमच्या माथेरानच्या सर्व नागरिकांना कुठल्याही पद्धतीची तकलीफ नाही व्हावी, ह्याचा पहिला माझा टास्क आहे. माननीय चंदीबाई चौधरी हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभे आहेत. माझी सर्व नागरिकांना, सर्व जनतेला एवढीच कळकळून विनंती आहे की तुम्ही त्यांना बहुमताने विजय करा, हीच अपेक्षा. ज्या पद्धतीने त्यांनी निस्वार्थी सेवा दिलेली आहे, आता ही तुमची संधी आणि तुमची वेळ आहे की त्यांना बहुमताने निवडून आणायचं आणि ते पुढील वाटचालीसाठी खूप चांगल्या पद्धतीनेच प्रत्येकाला सहकार्य करतील, ह्याची 100% खात्री आहे आम्हाला. ज्या पद्धतीने आपण चंदीबाईंना सहकार्य करतोय तसे महायुतीचे सर्व नगरसेवक जे आपल्याला उभे आहेत आता ह्या इलेक्शनला, त्यांनाही तुम्ही बहुमताने विजय करा, पॅनल टू पॅनल वोटिंग करा आणि सर्वांना निवडून द्या. त्या पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीने सगळ्यांचे विचार एकत्र येऊन चंदीबाईंना मोठा हातभार राहील आणि आपण चांगल्या पद्धतीने माथेरानचा विकास करू.